त्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली त्यावेळेला महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा वकील उभे केले. त्याच्यामध्ये इंदिरा जयसिंघानी मॅडम फार सिनियर सुप्रीम कोर्टाच्या वकील आहेत. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. नंतर काहीतरी गोपाल शंकर वगैरे असे वकील जे आहेत ते पण आम्ही लावले आणि समीर भाऊ तिकडे जाऊन बसले होते सुप्रीम कोर्टामध्ये 2-3 दिवस. आणि त्यांनी जे आहे तिथे आम्ही अशी मागणी केली की बाबा तुम्ही या निवडणुका घ्या, परंतु आम्हाला आमचं आरक्षण हे या बाठिया कमिशन त्याच्याप्रमाणे नको, आम्हाला पूर्वीप्रमाणे आरक्षण पाहिजे आहे. कारण बाठिया कमिशनने घाईघाईनं वाटेल तसे काय आमची ज्या आकडेवारी दिलेली आहे, टक्केवारी दिलेली आहे, त्या टक्केवारीनुसार आम्हाला नको, आम्हाला पूर्ण आरक्षण पाहिजे आहे. आणि मग सुप्रीम कोर्टानं सन्मान्य विचारलं सगळ्यांना या गोष्टीला कोणाचा विरोध आहे का. त्या अगोदर आम्ही यांना पण भेटलो, फडणवीस साहेबांना. फडणवीस साहेबांनी तुषार मेहतांना फोन केला. तुषार मेहता उभे राहिले, त्यांनी सांगितलं आमचाही काही विरोध नाही या मागणीला. त्यामुळे कोणीच त्या सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला मान्य पूर्वीप्रमाणे आरक्षण देण्यात यावे. आणि त्याच वेळेला महिन्यापूर्वी जो आहे आरक्षणाचा हा तो निकाल लागला. आता प्रभाग रचनेचा निकाल लागला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे ते करा आणि त्याच्यामध्ये जे आहे ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे लागू करा. त्याबद्दल आम्ही सुप्रीम कोर्टाचे सर्व ओबीसी बांधवांच्या माध्यमातून आभार मानतो. अगदी भुजबळजी, आतापर्यंत या 27% आरक्षणावरूनच वेगवेगळे मतप्रवाह होते किंवा आतापर्यंत अडथळे येत होते. मात्र आता हा निकाल आलेला आहे. जरी लातूर औसा या संदर्भामधली ही याचिका होती आणि यावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, तरी सुद्धा या सगळ्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावरती होणार आहेत. बरोबर आहे ना, नाहीतरी आम्ही जाणारच होतो, काही ना काहीतरी कुठल्या तरी केसेसमध्ये आम्ही जॉईन होणारच होतो. कारण आम्हाला आमची अशी धारणा होती की पुन्हा एकदा बाठिया कमिशन आमच्या डोक्यावर बसून काही त्यावेळेला काय ते खानविलकर म्हणून खानविलकर साहेब होते सुप्रीम कोर्टात, ते सांगायचे 15 दिवसात करा, 1 महिन्यात करा, तुमचा तो काय तो आमचा एम्पिरिकल डाटा वगैरे द्या. त्याच्यात मला माहिती आहे की त्यामुळे तो देऊ शकलो नाही. पण पहिल्या वेळेला तो 92 ठिकाणच्या नगरपालिका किंवा इतर गोष्टी ज्या आहेत ते विदाऊट ओबीसी आरक्षण निवडणुका झाल्या. त्याच्यानंतर पावसाळा आला. मग ते पावसाळा आम्ही सांगा पावसाळा आहे अमुक तो काय नाही, जिथे पाऊस नाही तिथे निवडणुका घ्या, त्याही निवडणुका झाल्या. मोठ्या अडचणीतून मग नंतर बाठिया कमिशन आम्ही ताबडतोब नेमलं. आणि मध्य प्रदेशने सुद्धा ते सुद्धा आमच्या पाठोपाठ त्या अडचणीत सापडले होते. मग ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आम्ही सुद्धा गेलो आणि त्याच्यातून आम्हाला सुटका मिळाली. आता त्याच्यातून सुटका मिळाली, परंतु बाठिया कमिशनने घाईघाईने जे केलं होतं त्याच्यामध्ये आमचं आरक्षण फार कुठे 10%, कुठे 20%, कुठे 30% असं वाटेल ते धरलं होतं. काय कारण तिथल्या खालच्या लोकांनी जे आहे ऑफिसमध्ये बसून सगळे, उदाहरणार्थ गायकवाड म्हटले की ते म्हणायचे ओपन, अरे गायकवाड माळी समाजामध्ये आहेत, गायकवाड दलित समाजामध्ये आहे. काय पण आडनावावरून आणि मतदार यादीवरून वाटेल तसे निकाल दिले गेले. पण ठीक आहे, तो भाग आता संपला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होते, म्हणाले की हो यांना यांचं 27% आरक्षण दिलं पाहिजे. आणि इंदिरा जयसिंघानी मॅडम ज्या 1993 साली सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीमध्ये लढल्या होत्या आणि ज्यांना सगळी याची कल्पना आहे, त्या सुद्धा आता मला वाटतं 80 वर्षाच्या पुढे आहेत, पण त्या सुद्धा उभ्या राहिल्या आमच्यासाठी आणि आम्हाला त्यांनी ते मिळवून दिलं. धन्यवाद. अगदी अगदी खूप खूप धन्यवाद भुजबळजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळालाय. कारण नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह आता या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवलाय.
आणि नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या आतापर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या याचिका होत्या त्या सगळ्या याचिका आता सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या आहेत. त्यामुळे आता सगळ्या ओबीसी नेत्यांकडून सुद्धा आणि ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आपल्या सोबत होते त्यांनी सुद्धा आता सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेले आहेत आजच्या या निर्णयासाठी. महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आता होणार आहेत. आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मुंबई सुपरफास्ट. राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा. योग्य वेळेला योग्य सूचना दिल्या जातील. राज ठाकरे यांच्या सूचना. 20 वर्षांच्या नंतर जर आम्ही 2 भाऊ एकत्र येऊ शकतो तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालताय. राज ठाकरे यांचं मेळाव्यामध्ये भाष्य. त्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केल्याची चर्चा आहे. मतदार याद्या तपासून घ्या. जुने कार्यकर्ते पदाधिकारी